आणि तुमच्या समोर आज टीजर इथे बघताना आम्हालाही, मी आणि देवा आजूबाजूला बसलो होतो तर आम्हालाही असे काय गुजबम्स म्हणतात, अंगावर काटा आला. तर ते झालं आणि खूप आनंद होतोय सर, तुम्ही सगळे आज या ठिकाणी आलात. कारण सोशल मीडियावर हा जो टीजर आहे तो सध्या युट्यूब असेल, इन्स्टा, फेसबुक, ट्विटर सगळीकडे धुमाकूळ घालतो आहे. आणि आपणच आपल्या प्रोडक्ट बद्दल, आपल्या बाळाबद्दल का चांगलं बोलायचं, आता लोकांनी चांगलं बोलण्याची वेळ आलेली आहे. आम्ही या बाळाचे सगळे लाड केलेले आहेत, आता याला मैदानात उतरवतो आहोत. त्यामुळे गव्हाळकुंड 19 जूनला येतोय, तर आमची उत्सुकता दिवसेंदिवस वाढती आहे की आम्ही अनेक वेळा टीजर, ट्रेलर किंवा फिल्म सुद्धा बघितली आहे, अनेक गोष्टी बघितल्या, त्याच्यामुळे एक नजर मेली असं झालेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला प्रेक्षकांना ट्रेलर कसा वाटतोय, पोस्टर कसं वाटतंय आणि चित्रपट कसा वाटतो आहे. कदाचित आमचं असं झालंय की मी, देवा, तर आम्ही दोघ जण एवढे असे सध्या उत्सुक आहोत की फिल्म सुरू असताना आम्ही कदाचित तिथे बसणार नाही, आम्ही उभे राहून कोपऱ्यात उभं राहून चित्रपट बघू अशी अवस्था झालेली आहे. सो तुम्ही आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 200 झाले पण 2 शब्द माझ्या वाटतं सुद्धा 2 शब्द संदीपनेच बोललेले आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्हाला सर्वांना खरंच खूप आभार, कारण आपली वेळ करून येथे येणं खूप मोठी गोष्ट असते सध्या क्षेत्रात. आम्ही जे काही डायलॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर ते आमचे रायटर किंवा डिरेक्टर त्यांनी लिहिलेले डायलॉग्स असतात, पण आमच्या मनात ज्या काही म्हणतात, जे काही वाक्य असतात, जे शब्द असतात, ज्या भावना असतात, त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम माझे पत्रकार मित्र नेहमी करत असतात आणि मी नेहमी त्यांना त्याबद्दल धन्यवाद देत असतो. गव्हाळकुंड मैत्रीचं गव्हाळ आहे, प्रेमाचं गव्हाळ आहे, इमोशनचं गव्हाळ आहे. कारण शूट करता करता अगोदर मैत्री होती नुसती, पण आता ती गव्हाळ त्याची घट्ट मैत्री झाली आहे सगळ्यांबरोबर. पैशाची माझी मैत्री कधीच नव्हती, पैशाची माझा पहिल्यापासून नातं आहे. सो माझा आणि पैशाचे रक्ताचं नातं आहे, म्हणून मी म्हणाले सर. सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही मगाचपासून जे दीडशिफ्ट यानी म्हणत होतो मी आणि संदीप, सो त्याला एक कारण आहे. कुठलाही प्रोड्युसर असतो तो आपला एक एक पैसा कसा वाचेल यासाठी प्रयत्न करत असतो, अगदी काट्यावर ते चालत असतात. पण आम्हाला म्हणजे आमचं सुदैव असं, देवाची कृपा की आमच्या टीमला रसिक सर सारखे असे प्रोड्युसर मिळाले की जे मिनिट बघत नाही, जे पैसा बघत नाही, पण ते क्वालिटी बघतात. तुमचा मूड लागला ना शूट करण्याचा, बिंदास लावा 150 असं ते स्वतः बोलणार आहे. म्हणून आम्ही 150चा चांगल्याने नारा करतोय. कारण आज मी ज्यांच्यावर काम केलंय सगळे मोठी लोक आहेत, पण तुम्ही कुठे जाणून दिलं नाही की त्यांच्यापेक्षा तुम्ही कसं होईल, तुम्ही त्यांच्यापेक्षा 10% तरी नक्कीच मोठे आहेत असं मला वाटायला. गव्हाळकुंड पहिल्यांदा मराठीमध्ये युनिव्हर्स एक फॉर्म करतायत. आपण जसं बाहेर बघतो तसं एक सिरीज असते चित्रपटाची, अशीच चित्रपटाची त्यांचे विविध भाग तुमच्या समोर येणार आहेत. पुढच्या भागामध्ये कोण आहे आम्हाला कोणालाच माहित नाही. संदीप असेल किंवा मी असेल किंवा अजून कोण असेल आम्हाला काही माहित नाही. पण एवढंच सांगतो, जो कोणी संदीप असेल तरी संदीपनी आता जे 100% काम केलंय, संदीप 1000% त्यात असणार. किंवा मी जरी असेल, तुम्हाला त्याच्याकडे ऍक्शन दिसेल, काय दिसेल, मी आता तिकडे 100% दिले. तिकडे तुम्हाला मी इथे हिरो दिसला असेल कदाचित, तिकडे तुम्हाला मी नक्कीच सुपर हिरो दिसेल. एवढंच सांगतो. मला सुद्धा माहित नाही कोण आहे कोण नसेल, मला काहीच माहित नाही, पण आम्ही आमच्या भावना सांगतो तुम्हाला. पण एवढंच सांगतो की आज तुम्ही हा जो पायंडा घातलाय एक छोटीशी बीट आहे सर, पण लवकरच त्याचा मोठा किल्ला आम्हाला सगळ्यांना तुमचे खूप आभार. आम्ही फक्त तुमच्या समोर आहोत, पण यायचे जे बरेचसे लोक जे आमचे बसले, त्यांचे टीम मेंबर, आमची फॅमिली, प्रत्येकाचा हातभार गव्हाळकुंडसाठी लागलेला आहे. सगळ्यांना थँक्स. सो मी शशांक शिंदे सरांना नम्र विनंती करेन की त्यांनी पण त्यांच्या मनातलं मनोगत अगदी थोडक्यात आम्हाला सांगावं. मनातलं मनोगत चांगले आमचे शशांक शिंदे सर खूप प्रेमाचे, पण एवढं सांगतो की आम्हाला प्रत्येकाला पुढे पुढे करणारा आमचा जो डिरेक्टर मित्र तो नेहमी मागे असतो. पुढे चित्रपट निर्मितीसाठी निर्माता जितका महत्वाचा, दिग्दर्शक जितका महत्वाचा, तितकीच ऍक्टर्सही महत्वाचे. पण मला
या सगळ्यामध्ये प्रीतम आणि कदम सरांचा प्लस पॉइंट असा वाटतो की यांच्या पाठीमागे जी टीम यांनी उभी केली ना ती फार भक्कम टीम आणि ते कुठल्याही कामाला कुठल्याही वेळेत आणि कधीही नाही म्हणत नाही. म्हणजे जितका वेळ शूट चालू असायचं तितका वेळ ही 30-40 मंडळी जी काही आहेत ना ही सतत सतत कार्यरत असायची आणि कुठल्याही गोष्टीला ना म्हणत नव्हती. त्यांचे मनपूर्वक आभार आणि अगदी मनापासून बोलतोय. आणि हे आता विषयाचं होतं किंवा काही इमोशन्सचं गबाड होतं ते इतके दिवस कुंडामध्ये बंदिस्त होतं ते आता टीझरच्या रूपानं ट्रेलरच्या रूपानं चित्रपटाच्या रूपानं सगळ्यांसाठी ते आता ओपन झालेलं आहे. ते आपलंच आहे. आपणच त्याचं भरभरून आस्वाद दिले. धन्यवाद. सर्वात प्रथम मी सरांचा धन्यवाद आणणार की युनिव्हर्स हा जो कन्सेप्ट आहे म्हणजे जेव्हा मी सरांना भेटलो होतो सरांना मी सांगितलं की सर आपण पिक्चर करतोय आणि स्टोरी अशी आहे की आपला फिल्म हा युनिव्हर्स आहे मराठीतला पहिला युनिव्हर्स. सर बोलले डन. सर बोलले डन फिल्म सुरू करूया. मी त्याचा डिरेक्टर विचार करणार नाही की अरे असं होऊ शकतं का. ऑब्विस नाही ना मला वाटलं काय माझ्यासोबत काय असं वेगळं तर काही चाललं नाही ना की प्रँक वगैरे पण नाही. सरांनी तेव्हाच डन केलं. यू कांट बिलीव्ह सरांनी मला चेक हातात दिला की हे काय काम सुरू करा. म्हणजे एकदा असे निर्माते म्हणजे तसे कथा ऐकून करायला पाहिजे पण सरांना विश्वास होता माझ्यावरती म्हणून पण असे निर्माते यायला पाहिजे. मी सरांची एक गोष्ट सांगू इच्छितो की निर्माते जनरली असतात की आपण एवढंच करूयात हे करूयात. सरांचं उलट होतं की लगाव. सरांनी 18,000 स्क्वेअर फूटचा आम्हाला सेट दिला. खूप मोठं VFX आणि हे जे आमचे जे युनिव्हर्सचे जे हिरोज आहेत तो तर आता मी तिथे येतो आमच्या युनिव्हर्सचे हिरो बद्दल की लहानपणापासून ना मी तो मार्वल DC या गोष्टी बघत आलो होतो आणि मी कट्टर मी आताही गाणे मराठीच ऐकतो. मोगरा फुलाला भेंडीच्या पानावर तर तसं माझं प्रेम पण मराठी चित्रपटामध्ये तेवढंच होतं. आणि पण मला लहानपणापासून वाटायचं की आपले का असे युनिव्हर्सचे हिरोज का असू शकतात ना. त्याच्यावर पण आपले जे आर्टिकल किंवा कॉमिक्स येऊ शकतात हे मला पहिल्यापासून वाटायचं. आणि तिथनं मला विचार आला की नाही आपण काहीतरी वेगळं मांडूया. तर मग संदीप दादा झाला, देवा दादा झाला, त्यानंतर शशांक सर झाले, कुशल दादा झाला. यांना सर्वांना मिळून आम्ही कमाल एक युनिव्हर्स बनवला जो मराठीत वेगवेगळ्या कथा घेऊन येणार आणि वेगवेगळे कॅरेक्टर्स तिथे घेऊन येणार. तर माझ्या या सर्व हिरोसाठी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण की कार्यक्रम आपल्याला लवकरच पुढे न्यायचा आहे. पण तरी मला एक क्वेश्चन विचारायचा आहे. इम्तियाज अली नावाचा एक हिंदी डिरेक्टर आहे व्हेरी वेल नोन. त्याने एकदा जुन्या त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की मी माझ्या आयुष्यातले अनुभव माझ्या चित्रपटात टाकतो. तो हे कधीतरी झालंय का तुमच्या आयुष्यात कधी फक्त तुमची कल्पनाशक्ती? असं एवढं तर असं कधी झालं नाही पण मला वाटतं मी थोडं म्हणजे कोणाला विश्वास बसणार नाही. सर मी हॉरर फिल्म बघत नाही. मी राज पिक्चर बघितला होता सर लहानपणी. त्यानंतर मी हॉरर फिल्म बघतच नाही पण माझा हॉरर फिल्मच चालतो. म्हणजे आता मी काय गोष्ट सांगूया आता. सो पण मी इमॅजिन करतो की कदाचित असं झालं असतं तर काय होऊ शकतं. आणि त्यामुळे हा जे काही गबाळ कुंड आहे किंवा या स्वरूपात मी खरोखरच जे गबाळ शोधण्याचा प्रयत्न करतो. बरोबर काय होते क्या बात आहे. मला असं वाटतं की घबाड कुंडाच्या निमित्ताने मराठी चित्रपटाला यशाचं समृद्धीचं गबाड नक्की मिळणार आहे. सो सर मी तुम्हाला विनंती करते काही चारण मार्मिका या टाईपचं असं काही त्याच्यावरती फोकस जास्त केलंय? नाही फोकस त्याच्यावर नाही. त्या चित्रपटामध्ये तो एक भाग आहे. कारण शेवटी काय आपण जसं गुप्तधन म्हणतो एखाद्या ठिकाणी गुप्तधन आहे तर आजही आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना जर आपण बातम्या बघितल्या पेपर वाचला तर त्या धनासाठी सुद्धा वेगवेगळ्या पूजा केली जातात. मध्यंतरी एक मी बातमी वाचली होती की पैशांचा पाऊस पाडण्यासाठी वेगळी पूजा केली जाते वगैरे. तर अजूनही ते प्रकार होत आहेत. तर ते प्रकार समाजामध्ये घडत आहेत तर ते प्रकार मग चित्रपटामध्ये सुद्धा येतील की अशा प्रकारे सुद्धा पूजा घातली जाते की बाबा धनावर नाग आहे किंवा ते धन मिळवण्यासाठी बऱ्याच र्युमर्स आहेत त्याच्या बाबतीत की ज्याला ते सापडतो तो नंतर वेडा होतो किंवा जे काही असेल ते. सो त्या प्रकारच्या ज्या पूजा आहेत त्या पूजा ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत पण फोकस त्याच्यावर नाहीये. फोकस
ह्या चित्रपटाचा मेन फोकस असा आहे की जरी तुम्हाला टीजर मधून हॉरर, थ्रिलर, ऍडव्हेंचरस आणि असा चित्रपट दिसत असेल तरी पण माणसाच्या वृत्तीवर भाष्य करणारा सिनेमा आहे. म्हणजे लालसा आणि प्रामाणिकपणा ह्या कधीच हातात हात घेऊन चालत नाही, त्या रुळाप्रमाणे पॅरलल जातात आणि त्या कधीच एक येत नाही, ह्याच्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे. त्याचा आधार ह्या गोष्टींचा घेतलेला आहे. प्रमोशनसाठी काय काय करताय? या सिनेमाच्या प्रमोशन साठी काय काय रूपरेषा आपल्या? बेसिकली आपण एकही असा प्लॅटफॉर्म सोडलेला नाही की जिथे आपल्याला याचं प्रमोशन होत नाही. ऑर्थोडॉक्स सोशल मीडिया आहे, पण विशेषतः आम्ही प्रयत्न करतोय की व्ह्युअर्स पर्यंत पोहोचावं, राईट ऑडियन्स पर्यंत पोहोचावं. सशक्त असेल, सशक्त दिग्दर्शक असेल, सशक्त प्रोड्युसर असेल तर मी स्वतःला त्यांच्या समोर सरेंडर करतो. प्रीतमनी हे लिहिलंय, हँडल केलेलं आहे की माझ्यासारखा किंवा संदीप सारखा किंवा शशांक सरांसारखा कलाकार असून सुद्धा कुठेही कमी जास्त असं नाही. शशांक सर काल खूप छान असं वाक्य म्हणाले की या चित्रपटाचा जो हिरो आहे, ती कथा हा हिरो आहे आणि ती जी परिस्थिती आहे ती विलन आहे. खूप छान शशांक सरांनी लिहिलेलं वाक्य आहे ते. त्यामुळे प्रत्येकाचे जे काही पैलू या इथे मांडलेले आहेत ते तुम्हाला 19 जूनला नक्कीच बघायला मिळेल. म्हणजे जे दिसतं आहे तेच आहे त्याच्यामध्ये की म्हणजे मगाशी कोणीतरी तुम्ही म्हणाल, आज योगेशच म्हणाला मगाशी की काय पद्धतीने फुटेज बघता काय, तर कथेच्या अनुषंगाने तुमचा रोल कुठला आहे हे बघितलं जातं पहिल्यांदा. एक कथा जर समजा मला डिरेक्टर आहे प्रीतम आहे, मला जर कथा सांगतोय आणि त्या कथेमध्ये काय आहे, ब आहे, क आहे, अ आणि ड चं काहीतरी रिलेशन आहे, ब आणि क चं काहीतरी, आणि ह्याच्यामध्ये कुठलं तरी ळ कॅरेक्टर आहे जे कथेच्या फ्लो मध्ये येतच नाही, ते जर ळ असेल तर मी करतच नाही. कथेच्या अनुषंगाने येणारे जर मी नाही कुठलाही ऍक्टर जो असेल कथेच्या अनुषंगाने येणार जे कॅरेक्टर आहे ना ते करायला सगळ्यांनाच आवडतं. आणि त्या पूर्ण ह्याच्यामध्ये जर हेरार्कीज जर बघितल्या आपण 1 ते 10 आकडे जर ठेवले तर त्याच्यामध्ये कुठे बसतो आहोत बाबा आपण या सगळ्याच्या मध्ये, तर मी 4 नंबरला बसतोय बा. ही कॅल्क्युलेशन आपली आपली ठरलेली असतात त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट असते परत की ती लेंथ हा याच्यामध्ये कधीच मुद्दा नसतो हे मुळात लक्षात याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग दुसरी गोष्ट काय बघितली जाते की याच्यामध्ये की दिग्दर्शक किती पात्रतेचा आहे याला, तर आहे कारण नाही तुझ्या पद्धतीने नरेट करतोय ना करेक्ट आहे, मग भक्कमपणाने याला पाठिंबा देणारा निर्माता आहे का की फिल्म केली आणि डाब्यात पडून राहिली असं काही आहे का? नाही. त्यांची आता तयारी की काय 400 शोज येईल, 500 शोज येईल, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे ती फक्त रोलची लेंथ एवढ्या पुरतच ते मर्यादित नसतं, त्याला खूप साऱ्या गोष्टी, खूप सारी समीकरणं त्याच्याशी रिलेटेड असतात.